राज्यात मराठी भाषा सक्तीची आहे, हिंदी भाषेची सक्ती नाही। हिंदीची कुठेही अतिक्रमण नाही, त्यात आता हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा असणार आहे। पण आपण इंग्रजी भाषेचे गोडवे गातो, भारतीय असलेल्या हिंदी भाषेला विरोध करतो। याचे मला आश्चर्य वाटते। इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दूरची का वाटते याचा विचार करण्याची गरज आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं। ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही, मराठी अनिवार्यच आहे। पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे। कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ। किमान 20 स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल। 20च्या खाली स्टुडंट्स असले, विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल। काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की इंग्रजी भाषेला तुमचा विरोध का नाही, हिंदीलाच का विरोध आहे? तुम्ही सरकारमध्ये आहात, 230 लोकांचं बहुमत तुमच्याकडे आहे। माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन आहे, विनंती आहे, त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि त्यांना मराठी भाषेचे माध्यमची परवानगी द्यावी। तुम्ही सरकारमध्ये करू शकता, करा। आमचा काही इंग्रजी भाषेला पण पुळका नाही आहे ना। स्वतःच्या भाषेवर जग चालवावं, थोडी हिंमत दाखवावी त्यांनी। आहे त्यांच्यामध्ये हिंमत। देशाच्या संसदेचं हिंदीकरण करावं पूर्णपणे। देशाच्या संसदेमध्ये 70% लोक इंग्रजीमध्ये बोलत आहेत, त्यांना हिंदीमध्ये बोलायला सांगा। काही हरकत नाही। हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करून बघा आणि मग तुम्हाला कळेल का ते। देवेंद्र फडणवीस हा एक वेगळा अजेंडा राबवू इच्छित आहेत। तो अजेंडा देशात चालणार नाही आणि यांच्या प्रत्येक अजेंड्यामागे निवडणुकीचं राजकारण असतं।